कारण कोल्हापूर एसटी स्थानक परिसरामध्ये पुरेसा प्रकाश नाहीये, हवे तेवढे सीसीटीव्ही नाहीत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचे 11:20 झाली तरी एसटीचे 2 सुरक्षा रक्षक सोडले तर कोणताही पोलीस बंदोबस्त इथे दिसत नाहीये। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। रात्रीचे 11:20 झालेले आहेत। माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकता। मी उभा आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात। शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर आणि महिला सहायता केंद्र असं लिहिलेलं आहे, पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी आपल्या सेवेत कार्यरत नाहीयेत। ही दृश्य आपण आहेत। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसराचा आपण जर फेरफटका मारला तर एसटीचे 2 सुरक्षा रक्षक या ठिकाणी आहेत, पण बाकी पोलिसांची कुठल्या प्रकारची यंत्रणा या ठिकाणी एकूण दिसून येत नाहीये। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, पण सीसीटीव्ही सुरू असल्यासंदर्भात कुठल्या प्रकारची बोर्ड नाहीये आणि त्याचबरोबर डिस्प्ले देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रात्रीचे 11:20 झालेले आहेत, पण लोकांची संख्या मोठी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की या परिसरात जर इकडे पाहिलं तर थोडासा अंधार आहे। एकूणच आपण पाहतो की मध्यवर्ती बस स्थानक परिसर खरं तर फ्लड लाईट जो आहे तो या ठिकाणी टाकून तो उजेडात आणायला पाहिजे, कारण आपण जर हा परिसर पाहिला तर ज्या ठिकाणी प्रवासी बसतात त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी लाईटीची यंत्रणा दिसते, पण बाकीच्या ठिकाणी मात्र आपल्याला काही दिसत नाहीयेत। पण पाहिलं की सीसीटीव्ही या ठिकाणी लावलेले आहेत, पण ते सुरू असल्याचं कुठं पाहायला मिळत नाही। ते व्यवस्थित करायला पाहिजे असं वाटतं तुला? हो, असं वाटतं सुरू करायला पाहिजे सेफ्टीसाठी पोरींच्या तरी। आता त्या परिसरात जर आपण पाहिलं तर पोलिसांसाठी 2 आरक्षित सीट ठेवल्यासारखं ठेवलेलं आहे, पण पोलीस या ठिकाणी नाही आहेत। पोलिसांना दिसले पोलीस नाही, पोलिसांना राहायला हवं तसं राहायला हवं। म्हणजे खरं तर आपण बघतो की रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। हिला पुढे जायचं गावी आपल्या। पोलीस प्रशासन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही, एक मुद्दा। दुसरा मुद्दा, एसटीनं या परिसरात लाईटची व्यवस्था का केली नाही, हा दुसरा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा सीसीटीव्हीचा। खरं तर आपण पाहतो की ज्या ठिकाणी प्रवासी बसतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, पण सीसीटीव्ही सुरू असल्याची कुठली यंत्रणा त्या ठिकाणी लावलेली नाही, दाखवलेली नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा परिसर जो आहे तो पूर्णतः सीसीटीव्ही आहेत पण त्या बाजूला आहेत, पण मध्ये काय घडलं बिघडलं तर ते पाहायला या ठिकाणी काहीच नाहीये। त्यामुळं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एसटीनं दखल तरी घ्यावीच, आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं देखील पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्रभर या ठिकाणी पोलीस ठेवायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी होताना दिसते। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।